राम राम मंडळी, कलम 302 व्लॉग या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. सदर घटना ही पूर्णपणे काल्पनिक असून समाजाच्या लोकांच्या मनोरंजनासाठी बनवलेली आहे. त्याचा जीवित अथवा मृत व्यक्तीशी कुठल्याही प्रकारचा संबंध नाही. तसा तो असल्यास निव्वळ योगायोग समजावा. आता स्ट्रेट टू द पॉईंट वेकअप कॉल द्यायचा आहे तुम्हाला. पहिल्यांदा स्मार्ट मेथड समाजात काही लोकांची असते, आपल्या पण सबस्क्रायबरांची काही आहे. मी कोणाबद्दल बोलतो आहे तुम्हाला माहिती आहे. स्टॉक एक्सचेंज, 100 लावा 120 कमवा, सकाळी लावा दुपारी कमवा, समजून घ्या काय विषय. लॉंग टर्म इन्व्हेस्टर ह्यांचा विषय वेगळा. पण जे कॉल जल्दी घेतात, आलं लक्षात तुमच्या, काही क्रायसिस होण्याआधी पत्त्या तुम्हाला खेळायच्या पत्त्या आपण लहानपणी खेळ लावायची. 9ची लाईन, 8ची लाईन, 7ची, 6ची, 5ची. कोसळण्याची परिस्थिती आहे. तुमच्या कष्टाचं, रक्तामासाचं हाडं झिजून कमावलेला पैसा जो स्टॉक एक्सचेंज शेअर मार्केटमध्ये आहे, थोडी भाकरी ही करा. टोटल सेल द्या, टोटल सेल, मार्केट कॉलॅप्स आणि त्याच्यानंतर परत खरेदी. सर्वात बेस्ट खरेदी ही डाऊनला असते, तुम्हाला माहिती. आणि आपल्या मराठी माणसाला काय सांगता येत नाही. आता ह्याच्यात गुजराती पुढे आहेत, पण तरी सांगतो जे कोणी आहे की नवं जुनं करा भाऊ. कार्यक्रम गदाळ होणार आहे. चीनचा कार्यक्रम झाला आहे आपला. आता शनिवारावर सुट्टी होती, सगळं बंद होतं, तुम्हाला माहिती आहे. सोमवार महादेवाचा वारी, हर हर महादेव मानानं कार्यक्रम करून टाका. ती पण करेक्ट करा. का पैसे वाचले पाहिजेत तुमचे. पुढं जो भयंकर काळ येणार आहे त्याच्यात तुम्ही नाही सापडला पाहिजे, लक्षात घ्या. आता आपल्या स्टोरीकडे जायला बऱ्याच जण विषय तो कळला. स्टोरीकडे जायला काहीच हरकत नाही. ही कथा सांगताना ह्याला एक सत्याची किनारी लक्षात घ्या. आणि विषय इतका गंभीर आणि नाजूक आहे की बाबा आजूबाजूला आपल्या किंवा आपल्या बाबतीत जरी असा प्रसंग घडला तरी त्याला फेस कसा करायचं हे सुद्धा तुम्हाला कळलं पाहिजे. अहमदाबाद, गुजरातमधील सय्यदनगर आहे आणि त्यातलं कुतुबवाडी नावाचं एरिया आहे. त्या ठिकाणी शमशेर खेडावाला ही मुस्लिम व्यक्ती राहते आपल्या 3 पत्नीसहित. एक सोडून दिली, ती थोरली होती सगळ्यात, ती मुंबईला होती. आणि ती काय ती ट्रिपल तलाक असतो, ती म्हणलं की झालं, तिला सोडून दिलं. तिचं वागणं, राहणं, बोलणं, ती थोडा आधुनिक विचाराची स्त्री होती. पण तिथं तसं चालत नाही, तिथं ती बुरख्यातच लागतं. मग ती नवऱ्याचं ऐकत नाही, वांढाळपणा करती, ऐकत नाही, म्हणून तिला सोडून दिली. आणि हा जो शमशेर आहे हा अहमदाबाद या ठिकाणी सय्यदनगरला राहायला लागला. काय त्याचा जो व्यवसाय असेल कपड्याचा वगैरे ती करून ते आपल्या कुटुंबाचं पालनपोषण करत होता. माणूस तसा सरळ मार्गीच, पण इज्जतीला देणारा, इज्जतीला जपणारा अशा प्रकारचा. त्याची 2री पत्नी, 3री पत्नी, ते एक भाऊ, अशी सगळं एकत्रित कुटुंब होतं. आणि गुण्यागोविंदाने दिवस चाललं होतं, काही विषय नाही. त्याला फोन यायचे. फोन कोणाचे यायचे? जी आपला मेवना असेल, त्याचा सासरा असेल, की ते म्हणायचे की आमची जी मुलगी तुम्ही 3 तलाक दिलेली आहे ती बा पदरात घ्या, परत नांदायला हे करा, तुम्ही चांगले व्यक्ती असतं. त्यांचा काय रोष नव्हता. तिचं नाव होते फरजानाला घेऊन जात. तसं मला ते शक्य नाही. आता मलाही शक्य नाही, धार्मिकदृष्ट्या ते शक्य नाही. पण तुम्ही बघा उद्योग बा. नाही म्हणले तसं काय करू नका, तुम्ही न्याच. त्या पहिल्या पत्नीमुळं हा जो शमशेर आहे याची फार अशी निंदा नालस्ती पाहुण्या रावळ्यात आमक्यात व्हायची. ह्याने असा विचार केला की तिला आणतो इकडं आणि तिचा काटाव पडतो, मारूनच टाकतो. कोणी काय डोकं लावून सांगता येत नाही. बघा आता की याला म्हणतात सुखातली गाण दुखात घालायची. काय गरज होती? त्याच्या मागं पोरं सोरं होती, बायका होत्या, 2 प्रपंच होता. काय गरज आहे मला सांगा? पण लोक ऐकत नाहीत. त्याच्या डोक्यात अशी खटकी बसली, म्हणला हिला गोड बोलून घेतो. विषय 1993चा लक्षात घ्या. त्या 1993 साली आता काय वृत्तपत्रात जी बातमी आली ती अशी आली की ती बायको नव्हतीच, ती फक्त त्याची रखेल होती किंवा ठेवलेली होती किंवा टाईमपास होती. पण ती धमक्या देत होती म्हणून तिला बोलवून घेतलं अहमदाबादला, मुंबईवरून. ती मुंबईत होती.
अशा दुहेरी आहेत गोष्टी. काही का असणार, पण 1993 साली त्यांनी तिला बोलून घेतलं. आजा बेगम तेरे बेगर मला जी नाही लागता. हां, ती आली घरी. यांनी आपलं ते पाणी सरबत बिस्मिल्लाह रहमानुर रहीम सगळं व्यवस्थित पार पडलं. शांततेचं वातावरण 8-15 दिवस गेलं. आता ते अहमदाबादमध्ये कुतुबवाडीचं जे घर होतं त्यांचं, हे थोडं पुराने हवेली पिक्चर बघितलं का तशा टाईपचं होतं. ओढलो पारजीत वाड्या टाईप होतं. मोठा दरवाजा होता, एक 3-4 खोल्या होत्या. त्याच्यातली एक खोली पडली होती, तिथं काय दुरुस्त केली नाही, ती बंदच होती. त्यात इथं साप खेळायचं. 3 खोल्या मात्र जाडून जोडून व्यवस्थित. अंगणातच आतमध्येच घराच्या एक 12 फुटाचा गाडा होता रुंदीला. गाडा कळतो का शेतकऱ्याला, कळतो इरीचा गाडा. एक 12 फूट असा गाडा, 6 परस विहीर होती. पण ती वाफरात असल्यामुळे आता महानगर प्यायचं पाणी सुटते, नळ बी घातल्यामुळे विहिरीकडे दुर्लक्ष झालं. ती पडत 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 ती 30% राहिली होती बिथाडतीचं, आणि 3च परस राहिली होती, म्हणजे 21च फूट राहिली होती. 7 फुटाचा एक पुरुष, 3 पुरुष, त्याला परस म्हणतात आमच्याकडं. 3 परस इयर होती वाहत असली. ही आली, पोरं बिरं झोपी लावून दिली. आणि 1992-93चा विषय ध्यानात ठेवा. मग त्यांनी घरातल्या 2 जण आणि एक महिला, असे 3 जण, ते हा 4था समशेर. चौघांनी प्लॅन केला की पोरं सोरं सगळी झोपल्यानंतर निवांत रात्रीचं हिला नरडं दाबून मारायची आणि हिची विल्हेवाट लावायची. ठरलं, डन. आणि मग त्याला काय तर ती झोपली बिचारी एका साईडला. या चौघांनी मिळून तिचं गळा आवळून हत्या केली, या फरजानाची. हत्या केल्यानंतर ते ज्या ठिकाणी राहिलं होतं सगळा रहिवासी एरिया, CCTV काय त्यावेळेस एवढं नव्हतं, पण त्यांना भीती वाटायला लागली की बाबा ही जी केस आहे, ही जी मर्डर आपण केला आहे, हा गुन्हा केला आहे, हा आपल्याला उघडकीस नाही आला पाहिजे, लपला पाहिजे, असं तसं. नंतर तिला बोलून आणलेली कोणालाच माहिती नाही. तिच्या बापाला नाही, वडिलाला नाही, तिला फक्त बोलून घेतली होती तसला कॉल करून, बटणं दाबायचा, करू टाकू कार्यक्रमीचा. मग त्यांच्या सुपीक डोक्यातून अशी आयडिया निघाली, विल्हेवाट कुठं लावायची. ती जी विहीर होती, ती विहिरीत ती बॉडी सोडली दाव्याने खाली. हे 2 जण लेडीजवर थांबले, 3 जण गडी खाली उतारलं. त्या माती डासाळल्या ह्याच्यात त्यांनी तो खड्डा काढला 2-3 फुटाचा. त्याच्यात ती बॉडी लपावली, बुजून टाकलं, वर आली. म्हणजे रात्रीचा आवाज नाही व्हायचा. आपल्याला कोणी शेजार नाही, लांब मोठे बिथाडे आहेत. 30% बाग जे विटणी बांधलेला होता, बाकी कोसळलं होतं खाली. पण म्हणली ही 30% बाग त्या विहिरीत ढकलून द्यायचा, म्हणजे कुठं वाश यायला नको, काय यायला नको, काय यायला नको. यांनी बरोबर तो बाग 1-2 तास आदबून हळूहळू ढकलला. ते सगळा राडा रोडा होता, इटा अमकं ती पडलं त्याच्यावर, बॉडीच्यावर. बॉडी अजून 10 फूट आत गेली. बघा आता 1993ला हा मर्डर त्यांनी केला. त्याची कुठं मिसिंग नाही. यांचा मिसिंग करायचा संबंध नव्हता. हे अहमदाबादला. बाई कुठली ती फरजाना, मुंबईची. महिना गेला, 2 महिने गेले, 4 महिने गेले, वर्ष गेलं. 1993चा विषय डायरेक्ट वर्षानुवर्ष गेली ना. आता 2026 उजाडलं, म्हणजे 26 आणि 7 म्हणजे 25 आणि 7 धरा, 32 वर्ष झालं. ते जो नवाट यंग होता तरुण, तो पार काठीवर आलं. 32 वर्ष म्हणजे थोडा काळ आहे का. पण ह्या 32 वर्षात भयंकर कार्यक्रम झाला. काय झाला तुम्हाला सांगतो. जशी तिला तिथं ती पुरली, ती बाई काय, तिचा जो आत्मा असतो आतुर, तो काय यांना तिथं राहून द्यायला. काय आपण पाप केलं यांना माहिती सगळं. पण ह्यांचा काय काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला सांगतो. 10 वाजता जर त्यांनी खिचडी बनवली, तांदूळ आणि डाळीची, 3-4 तासात ती आंबूस व्हायची, म्हणजे ती खराब व्हायची. किंवा खाल्लं की डायरेक्ट सलाईन. कशाला कोण पोरला घालेन काही. त्यांचाच झालं की बाबा गरम गरम आहे तवरच खायचं, आणि जेवढं खायचं आहे तेवढंच बनवायचं, अशी परिस्थिती घरात चालू झाली. बायांनी आपली कपडे धुतली, दिवसा वाळायला टाकली. ओली कपडे, बाकी पोरा सोरांची कपडे पडत नव्हती.
तारावरून खाली वाळाया घातलेली. पण ज्यांनी खून केलता त्यांची वली कपडे खाली पडायची मातीत, झालं का वाटोळं, ती परत गोळा करायची, त्याला चिमटं लावा, काय लावा, कपडे काय. बाईने तर सांगितलं बाबा घरच्यांना, वो आ रही उसकी आत्मा आ रही है, हमको तकलीफ दे रही है, हमको डर है की वो हमको मारना डाले. ही बेगार भाडली. आता ही गोष्ट अशी अवघड जागेवरचं दुःख नाही. हा, सांगता येणार न बोलता येणार. माझीसुद्धा तशीच परिस्थिती. आपण जी वनौषधी बनवली त्यांचं एवढं जबरदस्त रिझल्ट आहेत, पण त्यांचं म्हणणं आहे की ही गुप्त गोष्ट आहे, किंवा आमचा स्टॅमिना कमी होता, आमचं शीघ्रपतन होतं, आम्ही समाधानी नव्हतो, बायको समाधानी नव्हती. तुमच्या आमच्यातला व्यवहार आहे, आपले सबस्क्रायबर आहे, नाव ओपन करून कसं जमवू तुम्ही सांगा. पण आपलं बुद्धीचं अक्कल नाही, काय आपलीच लोक म्हणतात ते त्यांचं नाव सांगावं मला, त्याचं हे कसं नाव सांगू शकतो. याला म्हणतात अवघड जागेवर दुखणं. काही असलं तरी दुखणं दोन व्यक्तीला लपवलं नाही पाहिजे, डॉक्टर आणि वकील. खरं आहे ते सांगितलं पाहिजे. तिसरा मी असलं कदाचित, त्याच्यामुळे सुंडरीत कुंडरी व्यवस्थित चाललंय सगळं. ह्यांना बोलताय ना म्हणताय ना. म्हणले बाहेर जर रूम बघितली कुठं राहायचं म्हणलं तर भाडं भरावं लागेल बा एक्स्ट्रा. आपली ही आपली घरगुती आहे. आमोशा आलं, पौर्णिमा आलं, अंधार पडलं, ही झोपलेली असली ना की चमच्याच वाज, चहाचा कपच वाजायचा, चमचा वाजायचा. कधी कधी फ्रीजचा दरवाजा, त्या फ्रीजला बीप होता एक. बीप म्हणजे उघडलं की पीप बीप वाजणार, असं गाड्या बिड्याला असते बघा सोय, ती बंद केलं की वाजणार, तो आवाज यायचा. गॅरंटेड वाटायचं की कुणीतरी फ्रीज उघडतंय किंवा कुणीतरी खप वाजवला. आधी वाटलं मांजार बिजार, पण त्यांनी हळू डोकून बघितलं ना, पाठीमागून लाईटी घरात लावायला सुरुवात केली. फार त्यांना काही दिसलं नाही कोण, पण कधीमधी त्यांना सावली मात्र दिसायची तेव्हा त्या फारजानाची. आता त्या गड्यांच्यापेक्षा बाई जजबिली. म्हणली आपला करट कार्यक्रम हे एक दिवस करणार, आणि मेरे को इधर नहीं रहने का है, ये मेरा काटा उपट देगा, मेरे को अलग रहने का है, ये मेरे जान ले लेगा, ये बाई ये औरत. ह्यांना बी पटलं. म्हणली पोरं सोरत असं आपण ही गरज सोडू. गरज सोडू म्हणल्यावर जी चूक त्यांच्याकडून व्हायला नाही पाहिजे ती चूक त्यांच्याकडून झाली. त्यालाच म्हणतात आत्मा, स्वतःचा न्याय आत्म्याने कसा करून घेतला बघा. त्या आपल्या इस्टेटीला आपल्या प्रॉपर्टी कोणी शिरकाव करू नये, काय करू नये म्हणून यांनी घर सोडलं. दुसरीकडे राहायला गेले. तिथून 8 ते 10 किलोमीटर राहायला गेले. तिथं ते भाड्यानं राहायला लागले. ह्यांना लावलं कुलूप. आता रहिवाशी रे होत्या, कोणाचा पाहुणा राहायला येतो, कोणाचं काय लाख अडचणी, याच्याकडे रांग लागायला लागली. ती घर भाड्यानं द्या ना, घर भाड्यानं द्या ना. ते म्हणजे ते मोहल्ला असतो आणि मुस्लिम व्यक्ती शेजारी राहणं पसंत करतो, असं असतं. ते आलं भाऊ. आयला म्हणले आपलं तर असं यांना काय देऊन तर बघू काय वानगडे. दिलं. महिन्याचं भाडं द्यायचा, गडी 8 दिवस राहायचा. कुटुंब असेल काय असेल, त्यांची बी तसेच हिथं काहीतरी आहे म्हणले. आणि त्यांनी ज्यांनी खून केला ते एक वेळ गप बसले, पण ज्या भाडेकरून ठेवले होते त्यांनी अख्खा बोबाट करायला सुरुवात केली. बुथच आहे म्हणले, इथं बुथ आहे, एक बाई आहे, आणि असा गमछा वगैरे घेतलेला आहे तिने, किंवा त्याला ओढणी म्हणतात, अशी दिसायला लागली त्यांना ती. एकदा तर ती फारजाना उंडा मळून ठेवला आहे, आणि उंडा मळला गव्हाचा पिठाचा. संध्याकाळी जेवले, राहिलेला उंडा झाकून ठेवला फ्रीजमध्ये. सकाळच्या पारी उंडाच गायब होता, कुरतडून खाल्ल्यासारखा. बेकार काम. शेजारी काय राहिना तिथं कुणीच, भाडे करून राहिनाच. झाला बोबाटा सगळीकडे. बुथे इथं बुथे, इथं बुथे, इथं बुथे. आता हा विषय कुठे गेला असेल तुम्हाला सांगतो. हा गेला अहमदाबाद क्राईम बॅचला. उत्सुकता ताणली जाऊ शकते पोलीस अधिकाऱ्यांची. बूथ कसं असू शकतं, काय असू शकतं, कोणाचे लागे बांधे असतात, कोणाची ओळख असते क्राईम बॅचमध्ये. ती एक पथक ते एक दिवस आलं बा तिथं. आता पोलीस अधिकारी आहेत, आणि जो पोलीस अधिकारी सेवानिवृत्तीच्या मार्गावर किंवा त्यात एक 15-20 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे, तो माणूस लय हुशार राहतो. त्यांनी अख्खं सर्च केलं सगळं, काय विषय काय तिथं, काय त्या चौकोनी जागेत 3-4 खोल्या, ती विहीर, काय जे पाण्याचा ओटा, अमकं तमकं सगळं त्यांनी बारीक टिप्पण करायला सुरुवात केली, टिकमार्क करायला सुरुवात केली. कुठं काय आहे का, कुठं काय आहे का. तर त्याच्या पोलिसाच्या दिमागमध्ये एक गोष्ट फिरून यायची, विहीर.
वीर वीर म्हणजे आतून वाटू शकते, ध्यानात ठेवा. ह्या जगामध्ये अशा काही शक्ती आहेत ज्या आत्तापर्यंत, आणि आपण तुम्ही आम्ही पापी लोक आहेत, ध्यानात ठेवा. पाप्यांना कसं आहे, खा पी हागा संभोग करा आणि तोंड वासून जा, आणि परत यांना मुक्ती नाही, तुम्हा आम्हाला मुक्ती नाही. एवढ्या ज्या योनी त्यात परत फिरत बसा. हा, त्याला लय हुशार माणूस लागतो की स्वतःचा मनुष्य देह किती योनीतून मिळाला आहे आपल्याला तो देह, तरी त्या देहाचं सार्थक न करता हाय हेच जगतात. आणि मग एकदा तोंड वासून गेला त्याची कवटी फुटाची वाट बघत नाही, सगळी निघून जातात. हा, ही जगातलं लय मोठं सत्य आहे बरं का. हा, की आपण एक दिवस जाणारे, हा आपण जळणारे मारणारे, ही असं अंतिम सत्य असताना लोक मी अमर आहे असं वागतात. हे सगळ्यात मोठं सत्य आहे जगात. आता इथं काय झालं, त्या पोलिसांनी वीरचं डोक्यात आलं, म्हणजे करायचं खोदकाम केलं. खोदकाम JCBच्या साह्याने खोदकाम केलं आणि त्यातून ते हाडं सांगाडा ते निघाला बा. त्याचं DNA टेस्ट केली आणि मग काय घेतली ना फॅमिली ताब्यात, पोरांसकट घेतली, नंतर पोरं सोडली. ह्यांना रापकावलं ही जाईल तर कबूल की म्हणली ही फारजा नाही, आम्ही तिला असंच केलं होतं. वडिलांनी आणि भावांनी मिसिंग केली ती मुंबईत. त्या कागदपत्राच्या आधारे केस 0 FIR, ते प्रकार वेगळा आहे, ट्रान्सफर करता येते. त्या पोलिसांना खबर केली ही FIR आहे. तब्बल 30-32 वर्षांनी एका खुनाचा गुन्हा याचा गाव लागला, टाकली आतमध्ये. लक्षात म्हणजे असा विषय. ही जग दुनियात इतक्या विचित्र विचित्र गोष्टी घडतात ना, नातखोळा म्हणजे लय जबरदस्त. हे आता तुम्हाला आतली गोष्ट सांगतो. एक अतृप्त आत्मा गेले 15 दिवस फेस करतोय मी स्वतः. म्हणजे आपले एक सबस्क्रायबर आहे, तेव्हा भेटायला बी आलते घरी. त्यांनी त्या काही क्लिप दाखवल्या, आपत्तीजनक आहेत. पण 16-17 वर्षाची पोरं स्टिंग ते लालमूत प्यायला किंवा बिअर प्यायला, कॅन प्यायला, हे अशा ठिकाणी त्या नदीकडे जातात आणि 7 ते 8 जणाला आत्तापर्यंत ते जाफाटते. बाळमामाच्या खांबापाशी नेलं, बाळमामाच्या दारात गेलं, बांढरा फोकला किती निघत आहे, पण ते हल्ले करत, ही डोपराची काताड निघत, त्यात गाडाबाडा लोळतंय आणि त्या मुलाचा जो ओरिजिनल आवाज आहे तो जातोय आणि एकदम करडा राकट अशा प्रकारचा आवाज. माझ्याकडे सुद्धा एक क्लिप येते असा विषय. ती तसं काढीत आहे, त्याच्या जोडीदारात इतकं चावलं, सगळं रक्तांबाळ करून टाकलं. म्हणजे असा विषय आहे त्या हत्याचा. त्या माणसाला मुक्ती मिळाली पाहिजे, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. म्हणजे मला तर असं कधी कधी मनात येतं की माझ्यापासून जवळपास इंदापूर असून द्या, बारामती असून द्या, यवत असून द्या किंवा शिरूर असून द्या, नगरच्या अलीकडचा श्रीगोंदा, करमाळ, हे एवढ्या परिसरामध्ये, आमच्या परिसरामध्ये अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते असतील ना, तर त्यांनी कृपया माझ्याशी संपर्क साधावा. तुम्हाला घेऊन जातो भाऊ मी. म्हणजे कसं आहे, मी एकटा बी येतोय तुम्हाला. मी एकदा बोलायचा प्रयत्न केला तर आपल्याला परत पाठवता येत नाही, आपण तिथे रोक लावत नाही बिगर चुंबळीचं. सगळी गौरव तिवारी सगळा आहे माझ्याकडे, काय उपयोग नाही त्याचा. हा, आपल्यापेक्षा अवजड आणि डोईजड आहे ना अशी व्यक्ती ये उद्योगान बस बोकांडी, हा जौक गाढाव बोकांडी घ्यायची आपल्याला सवय नाही, नको मोकार. त्याच्यामुळे कोण असलं तर आपण तुमच्या आधाराने मी देतो असा विषय. पण आहे तिकडे, पण फोनवर संपर्क करा, तुम्हाला क्लिप देतो, मग तुम्ही बघा काय विषय. पण ते कसं आहे, त्या व्यक्तीला मुक्ती मिळाली पाहिजे असा विषय. हे जग असतं, पुथाचं जग 100% असतं. कमीत कमी काही जे नियम आहेत तुम्ही सुद्धा पाळा, आम्ही पाळा. उदाहरणार्थ नॉनव्हेजची कुठं वाहतूक करायची नाही, लांब कोळसा वगैरे ठेवा, म्हणजे काही पाळा, चांगल्या गोष्टी, त्यात काही वाईट नाही. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अमावस्येचा रात्रीचा प्रवास टाळा, कारने किंवा कुठे जंगलातून, गाठांच्यातून, ज्या ठिकाणी जास्त अपघात झाले आहेत, काही लोकांना जागा बदनामी आहेत काही, अशा जागा अमावस्येचा प्रवास टाळा. कसं होतं, ही एकदा आलं ना की ते पुरा कार्यक्रम राबवते. त्याच्यामुळं त्याला काढणे आमकं तमकं बऱ्याच गोष्टी, आणि ह्याच्यामधली ह्या गोष्टीचा फायदा बऱ्याच अशा बंधूंनी घेतला. ज्यांची हे होतं की लोकांच्याकडून काही करून धन उकळायचं, पैसा दे मला, कशाला लागतो पैसा, ह्या लोकांनी बरंच घेतलं. ह्याच्यामुळे हे बदनाम झालं. नाही तर ओरिजिनल तो काही लोकांच्या आत सोडलं जातं, ते तसं वागतात बिहेवियर. त्याच्यामध्ये ते मरणाची दारू पितात, सोडता येतं, सोडलं जातं. ह्या सगळ्या गोष्टीचा जो पर्दाफाश उलगाडा आहे ना, हा कामाख्याला गेल्याशिवाय होणार नाही, कालीमातेला गेल्याशिवाय होणार नाही, तारापीठला गेल्याशिवाय होणार नाही,
मायांगला गेल्याशिवाय होणार नाही. ह्या गोष्टीला वेळच लागेल. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अंबुमाची मेला हा 22 जूनला आहे, ध्यानात ठेवा. शक्यतो ते तिथं 3 म्हणजे 4 दिवस देवीला जी मासिक पाळी येते तो कालावधी हा वर्षात एकदाच फार. आणि ते आमचं थोडंसं त्या हिशोबाने प्लॅनिंग चाललेलं आहे. बघू काय होतं आहे. पण जबरदस्त म्हणजे आता आपल्या भारतात, महाराष्ट्रात आपल्या गावात दादा देवळं आहेत, आलं लक्षात तुमच्या सगळीकडं. ह्या टोटल भारतामध्ये कैलास पर्वत आणि कामाख्या ही 2 स्थान की हे 2 मंदिर अशी आहेत की त्या ठिकाणी एक अनामी शक्ती, एक ऊर्जा आहे. आणि प्रत्येक दर्शन करणाऱ्यांनी ती ऊर्जा आपल्या सामावून आपल्याबरोबर घेऊन यायची असते. त्याच्यासाठी एकदम केपेबल माणूस कोणता माहिती आहे का? एकदम केपेबल म्हणजे कुणी जावं, ज्याचा स्त्रियांच्या विषयी, मुलींच्या विषयी बघण्याचा दृष्टिकोन चांगला आहे त्यांनीच जावं. तिथेच घेऊन येऊ शकतो. न्याळणारे, चेकआउट करणारे, हा ही नालायक जमात हिमत आहे ना, ती मला कळत नाही कोण कसं आहे. पण त्यांनी येऊ नका, तुम्हाला देवी पावणार नाही. का तर तिथं जी पूजा आहे त्याच्यात 1 नंबरची पूजा अशी आहे की कुमारिकेची पूजा केली जाते. लक्षात घ्या, 14-15 वर्षाच्या मुलीची. मग ती एनर्जी थोडी आपल्यात साठवून आपल्या कुटुंबासाठी, स्वतःसाठी लांब ठेवा. म्हणजे आपल्या सामावून घ्यायची, वाईट गोष्टीपासून आपलं संरक्षण व्हावं म्हणून तो विषय. कामाख्या फार गण विषय. रात्रीच्या 1 वाजता जर लाईनला लागला तर पहाटे 5ला दर्शन होऊ शकतं. बऱ्याच जणांना तिथे गेल्यानंतर 2-3 दिवस दर्शनसुद्धा होत नाही. लक्षात घ्या, इतका विषय गहन येतो. काय आहे आपण सविस्तर मीच नाही गेलो तुम्हाला काय सांगू असं आहे. पण ज्यावेळेस स्टडी करीन, पाहीन, राहीन, त्यावेळेस तुम्हाला त्यातले बारकावे, बारीक सारीक गोष्टी घर बसल्या तुमच्यापर्यंत पोचवीन, एवढा आपला तुम्हाला शब्द आहे. रामकृष्ण हरी माऊली.